नमस्कार. आपण सध्या आहोत कल्याण मुंबई या ठिकाणी आणि ही बालकलाकार आहे. हिने अतिशय सुंदर कानाला मधुर असं प्रकारे असा तबला वादन केलेला आहे. तर आपण तिच्याकडून आता तिचं नाव जाणून घेणार आहोत आणि तिला हा छंद कसा लागला आणि ह्याच्यामध्ये गोडी, प्रत्येक क्षेत्रामध्ये गोडी असल्याशिवाय त्याच्यामध्ये मन रमत नाही. तर नाव सांग तुझं. नमस्कार, मी प्रणाली वाघमारे, प्रणाली विजया मनोज वाघमारे. तर तुला ह्याचा छंद कसा काय लागला, म्हणजे तबला वाजवायचा? नाही, मला लहानपणापासून वाद्य वाजवण्याचा छंद होता. बरं. प्रत्येक वाद्य मी वाजवू शकते, मृदुंग आणि तबला वगैरे यांच्यासारखे क्लासिकल वाद्य मी वाजवू शकते. बरं. आणि मला वाद्य वाजवण्याचा छंद हे माझ्या घरच्यांना समजलं, त्यावेळेला त्यांनी मला वाद्य वाजवण्याचा क्लास लावला आणि तेव्हापासून मला वाद्य वाजवण्याची गोडी लागली. बरं. तर सध्या तू इयत्ता कितवीमध्ये आहे, म्हणजे कुठल्या वर्गात शिकत आहे? मी आता 10वी मध्ये शिकते. म्हणजे या चालू वर्षात तू 10वीला, म्हणजे आता तू गेलेली आहेस, बरोबर? हो. तर ह्याचं म्हणजे तबला वादन आणि शाळा कशी काय मॅनेज करते, म्हणजे दोन्ही कसं काय हे कव्हर करते तुम्ही? नाही, मला असं वाटतं की आपल्याला जर का एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपण ते कसंही करू शकतो. त्याच्यामुळे शाळेमुळे मला वेळ नाही मिळत वगैरे हे कारण मी शक्यतो देत नाही. त्याच्यामुळे आणि मला या गोष्टीची आवड आहे, त्याच्यामुळे मी हे मनापासून करते, मला आवडतं. अतिशय तुझं ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तर अतिशय सुंदर हिनं वाजवलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर हिचा भाऊ आहे, तो पण चांगला कलाकार आहे. तो पण आता एक वेगळ्या पद्धतीचं ह्या ठिकाणी आपल्याला तबला वाजवून दाखवणार आहे. तर हिची बहीण आहे आणि तिचा हा भाऊ आहे. तर ह्यानं पण सुंदर पद्धतीनं ह्या ठिकाणी तबला वादन केलेलं आहे. तर नाव सांग तुझं. नमस्कार, माझं नाव प्रणव मनोज वाघमारे. तर मी इयत्ता 8वीत आहे आता यंदाच्या वर्षी. बरं, तू वयाच्या कुठल्या वर्षापासून, म्हणजे कितवीत असताना वाजवायला सुरुवात केली तबला? म्हणजे आम्हाला आता 4 वर्ष होतील. बरं. हां. 4 वर्षापासून तू हे तबला वादन करीत आहे. हो. तर ही तुझी बहीण आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून सोबतच म्हणजे हे वाजवायला सुरुवात केली का तिने अगोदर केली नंतर तू केली, असं म्हणजे कसं आहे तुमचं? नाही, आम्ही दोघांनी एकदाच सुरुवात केली सोबतच. बरं. हां. तर ह्याचा तुम्ही साधारण किती दिवसाचा कोर्स केला होता वाजवायचा, तबला वादनाचा? म्हणजे ह्याचा कोर्स नसतो. बरं. म्हणजे आपल्याला जितक्या वेळ शिकायचं, किती वर्ष शिकायचे, महिने शिकायचे, ते आपण शिकू शकतो. तसं पण ह्याच्यात 10 परीक्षा असतात. बरं. तर दरवर्षी एक परीक्षा होते. म्हणजे शाळेची कशी होते आपली 6 महिने, बरोबर, तशी परीक्षा होते ह्याची. हां. तर 10 परीक्षा असतात. जर या 10 परीक्षा पण आपण पास झालो, उत्तीर्ण झाला या परीक्षेत, तर आपण या तबल्याचा शिक्षक बनू शकतो. म्हणजे समजा आपल्या शाळेत टीचर म्हणून जायचंय तबला शिक्षकला, तर आपण ते करू शकतो. तर तू साधारण किती परीक्षा दिली आणि किती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास? तर मी आता 4 परीक्षा दिली. म्हणजे मागच्याच महिन्यात माझी 4थी परीक्षा झाली आणि मी 4ही पण परीक्षेत पहिला नंबर आला. वा, एकदम सुंदर, छान. तर मला सांग प्रणाली, तू पण किती परीक्षा दिल्या आणि किती परीक्षेमध्ये पास झाली? माझं तबल्याचं शिक्षण चालू झाल्यापासून मी पण 4च परीक्षा दिल्या आणि 4ही परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीने मी पास उत्तीर्ण झाले. वा, छान. तर साधारण तू ज्या वेळेस म्हणजे तबला वादनाला प्रवेश घेतला त्यावेळेस सुरुवातीला अतिशय कठीण आणि अवघड गेला असेल? हो, कुठलं पण वाद्य शिकायचं नवीनच असतं प्रत्येकासाठी. खूप अवघड गेलं आम्हाला. त्यातले
शब्द वाजवणं वगैरे आणि प्रत्येक तबल्याचे वेगळे अक्षरं, डग्याची वेगळे अक्षरं असतात. त्याच्यानंतर दोन्हीवर एकत्र वाजवायचं कसं, त्याच्यानंतर त्यांचे कायदे वगैरे हे सगळंच अवघड गेलं आम्हाला. पण ठीक आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं ते म्हणतात आणि आम्हाला सरावामुळेच आता हे जमतंय असं म्हणता येईल. आणि साधारण तबला वादन जर कोणाला शिकायचं असेल तर साधारण खर्च किती येतो ह्याला? म्हणजे मला फीस किती असते साधारण? ते त्यांच्यावर डिपेंड असतं. आमची तर फी सर्वसाधारणपणे 1000 रुपये दोघांची मिळून म्हणजे एका महिन्याला? महिन्याची. आणि तबला घेणं पण आम्हाला 10,000ला पडलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर असतं ते. तर बघू शकता तुम्ही, ही तबला 10,000 रुपये रकमेचा आहे, बरोबर. 10,000 रुपयाचा तबला घेणं आणि त्याच्यात प्लस हे प्रत्येक महिन्याला ह्यांची फीस वगैरे करणं, म्हणजे त्या कुटुंबातील म्हणजे यांच्या पालकाला सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की त्यांना बी छंद आहे म्हणून ती मुलांना पण कशात तरी निपुण करायचं, म्हणजे शिक्षणासोबत काहीतरी संगीतात काहीतरी आवड, म्हणजे आवड आहे ह्यांना पण, त्यामुळे ते हा कोर्स केला आणि दोघांनी पण अतिशय सुंदरतेने आणि आकर्षक वाजवलेला आहे. तुमचं ह्या ठिकाणी आपण दोघांचं पण हार्दिक अभिनंदन करूया आणि अतिशय सुंदर वाजवलेलं आहे ह्या ठिकाणी.